आपले बरेच विद्यार्थी YouTubeला व्हिडिओ पाहत असताना त्यांना जर लेक्चर्सचा क्रम लक्षात येत नसेल तर हे शब्द लक्षात ठेवा. L फॉर लेक्चर. आतापर्यंत आपली 5 लेक्चर झालेली आहेत आणि आज आपण 6व्या लेक्चरला सुरुवात करतोय. 6व्या लेक्चर मध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम्स घेणार आहे. वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे काय? याच्यामध्ये तुम्हाला शाब्दिक उदाहरणं दिलेली असतात. त्याच्यावरून 2 इक्वेशन तयार करायची असतात आणि ती सॉल्व्ह करायची. तर पहिल्यांदा आपण या सॉल्व्ड एक्झाम्पलने सुरुवात करूया. याच्यामध्ये फक्त आपल्याला कंडिशन क्रिएट करायची आहे. याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलंय बघा, हाय आय एम सार्थक अँड आय एम ऑफ x इयर्स ओल्ड. मी सार्थक आहे आणि माझं वय x वर्ष आहे. म्हणजे तुमच्या एवढं तर लक्षात आलं की सार्थक x आहे. अँड हाय आय एम साक्षी आय एम y इयर्स ओल्ड. साक्षी y वर्षाची आहे. आता इकडच्या 3 साइडला त्यांनी 3 कंडिशन तुम्हाला जनरेट करायला सांगितले. मग अशा वेळी आपण काय करायचं, कॅल्क्युलेशन करताना डायरेक्ट उत्तर न लिहिता व्यवस्थित गणित आपण वाचूया. त्यांनी काय म्हणलंय बघा, 4 इयर्स अगो, 4 वर्षापूर्वी. इमॅजिन करा, आज माझं वय जर 20 वर्ष असेल तर 4 वर्षापूर्वी किती होतं? 16. म्हणजे तुम्ही काय करता, अगो पूर्वी म्हणलं की तेवढं एज मायनस करता. मग त्या रूल नुसार मला सांगा, 4 years ago, age of सार्थक, 4 वर्षापूर्वी सार्थकचं वय किती भरणार आहे? x minus 4 years. आणि दुसरी एज ऑफ साक्षी, तिचंही वय 4 वर्षांनी कमी होणार आहे. म्हणजे ते काय भरणार आहे? y minus 4 years. हे -4 का झालं? कारण की इथे त्यांनी 4 वर्षापूर्वी असा उल्लेख केलेला आहे म्हणून. पुढे वाचा काय लिहिलंय, साक्षीज एज वॉज 3 इयर्स लेस दॅन सार्थक्स एज. बाय गिवन कंडिशन साक्षीज एज इज 3 इयर्स लेस. लेस म्हणजे कमी, म्हणून इथे -3 केला. मोर दॅन असतं तर +3 केला असता. म्हणजेच ते काय म्हणतायत बघा, परत एकदा कंडिशन मी वाचतो. साक्षीज एज इज 3 इयर्स लेस दॅन सार्थक्स एज असं कंडिशन मध्ये लिहिलं. आता व्हॅल्यूज पुट करा. साक्षीचं एज किती कन्सिडर केलंय आपण? y minus 4. सार्थकचं एज x minus 4. बॅक साइडला कोणता शब्द आहे? -3 लिहून टाकला. चल पुढे y minus 4 तसंच पलीकडे आलं x minus 7. इथून पुढे x आणि y व्हेरिएबल एका साइडला असावे, म्हणजेच -x + y. हा +x अलीकडे आल्यावर काय झाला? -x झाला. पलीकडे -7 तसंच हा -4 पलीकडे गेल्यावर +4. म्हणजे -x + y = -3. तुम्ही असं उत्तर लिहिलं तरी चालतंय, गणित संपलंय. किंवा आणखीन एक ऑप्शन आहे, पुढचं मायनस साइन जर तुम्ही काढून टाकलं तर सरसकट सर्व चिन्ह तुम्हाला बदलावे लागतात. चेंज ऑल द साइन्स. देन इक्वेशन कसं दिसेल बोला, x y, हे प्लस ऐवजी मायनस केलं, इथं पण तसंच मायनस ऐवजी प्लस होणार आणि हे तुमचं पहिल्या कंडिशनचं फायनल आन्सर आलं, x y = 3. त्यासाठी आपण हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. कदाचित तुमच्या लक्षात आलं. पुढे जाऊया. सेकंड कंडिशन मध्ये त्यांनी काय म्हणलंय बघा, सार्थक्स एज इज लेस बाय 8 इयर्स दॅन द डबल ऑफ एज ऑफ साक्षी. ठीक आहे. बाय गिवन कंडिशन इथे करूया त्याचं कॅल्क्युलेशन. सार्थक्स एज इज कितीने लेस आहे? 8 इयर्सने. म्हणून इथे बॅक साइडला -8 लिहिलं, पण कुणापेक्षा 8 ने कमी आहे? डबल द एज ऑफ साक्षी. डबल म्हणजे किती? 2. म्हणून लिहायचं 2 टाइम्स एज ऑफ साक्षी
म्हणजेच व्हॅल्यू जर आपण पुट केल्या सार्थक कितीचा आहे x इयर्सचा 2 वर्ड ऍज इट इज साक्षी किती वर्षाची आहे y -8 y व्हेरिएबल इकडे घेऊन या x - 2y -8 अशा पद्धतीने मी तुम्हाला सेकंड कंडिशन पण समजून सांगितली हे सेकंड कंडिशनचे कॅल्क्युलेशन झालं पुढे जाऊया ही सगळ्यात सोपी कंडिशन आहे त्यांनी काय म्हणलंय दी सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ सार्थक अँड साक्षी सार्थक आणि साक्षी दोघांच्या आजच्या वयाची बेरीज करा ती तुम्हाला 25 इयर्स येते म्हणून इथं आपण लिहूया बाय गिवन कंडिशन हा कोण आहे सार्थक ही कोण आहे साक्षी दोघांच्या वयाचे ऍडिशन केल्यावर किती येते 25 संपलं इतर गणितांमध्ये आणि या गणितामध्ये काय फरक आहे की इथे आपल्याला पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला नाही लागलं हे पहिल्याचं उत्तर हे दुसऱ्याचं उत्तर हे तिसऱ्याचं उत्तर इथे त्यांनी त्या दोघांची एज काढायला सांगितली नाही फक्त आपण कंडिशन तयार केल्या या कंडिशन वहीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये लिहा अशी डायग्राम काढत बसू नका चला आवरा पटपट पहिल्यांदा आपण छोट्या छोट्या गणितांनी सुरुवात करूया हे सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर सेकंड आहे वर्ड प्रॉब्लेम हळूहळू आपण वाचूया काय म्हणले बघा द पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज 40 सेंटीमीटर ओके अँड द लेंथ ऑफ द रेक्टेंगल ब्रेथ ऑफ द रेक्टेंगल असे बरेच शब्द आहेत मग तुम्हाला एवढं तर लक्षात पाहिजे की जर आपण हा रेक्टेंगल कन्सिडर केला डायग्राम काढायची गरज नाहीये तुमच्या माहितीसाठी मी काढतो तर याची लेंथ आपण x कन्सिडर करू आणि ब्रेथ आपण y कन्सिडर करू छोटासा रेक्टेंगल काढूया म्हणून इथे लिहायचं लेंथ ऑफ रेक्टेंगल is equal to x centimeter and its breadth is y centimeter from first condition त्यांनी म्हणते पेरिमीटर 40 आहे तुम्हाला पण माहिती आहे पेरिमीटर म्हणजे चारही बाजूंची काय करायची एडिशन म्हणजेच बोला x x y चारही साइडची एडिशन झाली ती 40 आहे म्हणजेच बोला 2x 2y 40 आहे म्हणजे जर इथं मी डिवाइड बाय 2 ची स्टेप केली तर बोला इथे शिल्लक काय राहणार म्हणजे 2 2 निघून जाणार x y 20 याला नाव द्या इक्वेशन नंबर फर्स्ट तयार झालं फ्रॉम सेकंड कंडिशन नीट लक्ष द्या length is more than double of its breadth by 2 ठीक आहे लेंथ ही ब्रेथच्या डबल पेक्षा 2 ने जास्त आहे लिहिलं बोला व्हॅल्यू पुट करा x is equal to 2y plus 2 म्हणजे बोला x minus 2y is equal to 2 हा प्लस 2y आल्यावर मायनस 2y झालं हे आलं तुमचं इक्वेशन नंबर सेकंड आता फक्त ही दोन इक्वेशन सॉल्व करा म्हणजे बोला गणित कसं होईल सुरू फ्रॉम इक्वेशन 1 and 2 x plus y is equal to 20 दूसरा बोला x minus 2y is equal to 2 लिहिलं एक वेरिएबल ऑलरेडी सेम आहे साइन चेंज बोला पटकन माइनस प्लस माइनस x ला x कॅन्सल झालेला आहे y plus 2y 3y 20 minus 2 18 so y is equal to 6 आलं हा into 3 पलीकडे गेल्यावर डिवाइडेड बाय 3 झाला 3 6 जा 18 पुढे put y is equal to 6 in equation number first
x plus y is equal to 20, x plus 6 is equal to 20, so x is equal to 14. 14 कुठून आलं बोला? हा प्लस 6 पलीकडे गेल्यावर मायनस 6 इथे झाला, 20 मधून 6 गेल्यावर 14 राहिलं. खाली पूर्ण वाक्यात लिहूया. सर आम्ही लेंथ x कन्सिडर केली होती आणि ब्रेथ y कन्सिडर केली होती. x आला 14 सेंटीमीटर आणि y किती आलाय आपला 6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे फर्स्ट एक्झाम्पल संपलं. आता आपण लगेच सेकंड एक्झाम्पलला सुरुवात करूया. हे लक्षात आलं असेल कदाचित तुमच्या. पुढे जाऊया. इथे काय म्हटलंय बघा, the two numbers are differ by 3. दोन नंबर आहेत ज्याच्यात फरक कितीचा आहे? 3चा आहे. डिफर्स म्हणजे फरक असणे. मग सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, ते दोन नंबर तुम्ही काय कन्सिडर करणार आहे? लेट the two numbers be x and y respectively. ते दोन्ही पण नंबर आपण x आणि y मानू. फक्त इथे एक काळजी घ्या, इथे लगेच कोणाला तुम्ही मोठा आणि कोणाला लहान मानणार आहे हे लिहायचं. इथे आपण x मोठा कन्सिडर करूया y पेक्षा. हे वाचताना असं वाचतात फेअर x इज ग्रेटर दॅन y. म्हणून फ्रॉम फर्स्ट कंडिशन बोला, दोन्ही नंबर मध्ये फरक 3चा आहे, म्हणजे x y इज इक्वल टू 3. मोठा नंबर पुढे आला, छोटा नंबर आपोआप मागे येतो. इक्वेशन नंबर फर्स्ट. पुढे बोला, फ्रॉम सेकंड कंडिशन वाचा काय लिहिलं? ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर जो आहे त्याची ट्वाइस and thrice the greater number यांची ऍडिशन केल्यावर ते म्हणतात 19 येते. व्हॅल्यूज पुट करा. स्मॉलर कोण आहे तुमचा? y, म्हणजे 2y plus 3. ग्रेटर कोण आहे? x is equal to 19. आपल्या गणितामध्ये y x असा क्रम नसतो. कसा असतो? x y. म्हणून ते नीट लिहून घ्या. 3x plus 2y is equal to 19. इक्वेशन नंबर सेकंड. आता पुढे आपण सॉल्व करत जाऊया. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 x minus y is equal to 3. पुढचं बोला काय? 3x plus 2y is equal to 19. वरती मी 2 ने मल्टिप्लाय करतो. पटपट बोला. 2x minus 2y is equal to 6. खाली एक्झाम्पल तसंच लिहिलं, एकमेकांना कॅन्सल झालं. इथे 5x is equal to 25, so x is equal to 5. Put x is equal to 5 in equation number first. X minus y is equal to 3. 5 minus y is equal to 3. So हा y जर पलीकडे गेला तर 3 अलीकडे येईल, म्हणजे फायनल आन्सर y चं आलं 2. याचाच अर्थ खाली पूर्ण वाक्यात लिहूया. जो तुम्ही ग्रेटर नंबर मानला होता, हे फायनल आन्सर चालू झालं. सर आम्ही ग्रेटर नंबर x मानला होता तो 5 आला, आणि स्मॉलर नंबर बोला आम्ही y कन्सिडर केला होता तो 3 आला होता. याचाच अर्थ these two numbers are 5 and 3 respectively. दोन्ही गणित समजली? लिहून टाका. प्रॅक्टिस सेट मधलं सेकंड क्वेश्चन आपण पाहूया. तिथे त्यांनी एक अशी रेक्टेंगलची डायग्राम दिलेली आहे. आय एम रेक्टेंगल. ठीक आहे. तिथे तुम्हाला रेक्टेंगलच्या साइड दिल्या आहेत. ह्या दोन्ही लेंथ आहेत आणि या दोन्ही ब्रेथ आहेत, लांबी आणि रुंदी.
तर त्यावरून त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितल्या. तिथं पहिली गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की opposite sides of rectangle are congruent. मग जर अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट असतील तर पहिल्यांदा मला सांगा ह्या दोन्ही लेंथ पण सेम असतील. मग जर लेंथ सेम असतील तर दोन्ही लेंथ समोरासमोर मांडा. बोला 2x + y + 8 ही वरची लेंथ आणि दुसरी बोला 4x - y ही खालची लेंथ. आता फक्त या इक्वेशन मध्ये सेटिंग व्यवस्थित करा. सेटिंग कसं करायचं? x आणि y एका साइडला घ्या म्हणजेच बोला 2x याच्या जोडीला पलीकडचा आणा -4x साइन चेंज होते इकडे आल्यावर +y आणि इकडे +y झालं. आता हा +8 तो मात्र पलीकडे गेल्यावर काय होणार? -8 शिल्लक बोला -2x y चे एडिशन काय येणार? 2y -8. जर समजा मी इथे डिवाइड बाय 2 ची स्टेप केली कारण दोन्हीकडे 2 2 सेम आलाय तर शिल्लक काय राहणार? -x + y = -4. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट. समजलंय का बघा? मी आताशी दोन्ही लेंथ समोरासमोर लिहिल्या. आता मी दोन्ही ब्रेथ समोरासमोर लिहितो म्हणून मी नवीन हेडिंग टाकलं फ्रॉम सेकंड कंडिशन. बोला इथला 2y पलीकडे बोला x + 4 हा +x आली आल्यावर -x + 2y = 4. तुला हवं असेल तर साइन चेंज कर. तुला वाटलं नाही करायचं साइन चेंज तर राहू दे. मग याला नाव दे इक्वेशन नंबर सेकंड. पुढे जाऊया. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 नीट ऐका. वरचे इक्वेशन लिहून घ्या -x + y = -4. काही चेंज नाही केला मी त्यात. दुसरा पण लिहून घ्या -x + 2y = 4 लिहिलं. एक व्हेरिएबल सेम आले मात्र ते लगेच नाही कॅन्सल होणार. त्यासाठी साइन वेगळी पाहिजे. साइन चेंज करा. प्लस मायनस मायनस x ला x कॅन्सल y - 2y -y राहिला -4 -4 -8 झालं. मायनस मायनस साइन कॅन्सल y ची व्हॅल्यू 8 आली. पुट y = 8 इन इक्वेशन नंबर सेकंड. फर्स्ट ऐवजी काय वेळा आपण सेकंड मध्ये पुट करू. तुम्हाला हवं तिथं पुट करा. -x + 2y = 4 -x + 2 into 8 = 4 -x + 16 = 4. 8 to the 16. आता हा +16 पलीकडे गेल्यावर -16 किंवा दुसरा एक ऑप्शन आहे x लाच पलीकडे टाका. तुम्हाला जे हवं ते करा. म्हणजेच -x = 4 - 16 असंही चालेल. -x = -12. So x final answer is 12. Here आपण लेंथ आणि ब्रेथ पहिल्यांदा फाइंड आउट करून घेऊया. बोला लेंथ मध्ये वरचं इक्वेशन सोपं वाटतंय की खालचं वाटतंय? मग ती व्हॅल्यू टाका. लेंथला आपण काय कन्सिडर केलंय? 4x - y. x ची व्हॅल्यू 12 आणि y ची व्हॅल्यू किती आली आपली? 8. 12 4 जा 48 -8 40 ही आली लेंथ. आणि ब्रेथ कोणतीही घ्या. 2y घ्या किंवा x + 4 घ्या. मी 2y घेतो
म्हणजे 2 into y ची व्हॅल्यू 8, 8 to the 16. एकदा क्वेश्चन मध्ये फक्त मला मेजर्स कशात आहेत ते दिलेच नाहीये. ठीक आहे, मग आपण याला युनिट्स लिहूया. 40 युनिट्स, 16 युनिट्स. ही आली लेंथ, ही काय आली ब्रेथ. आताशी इथपर्यंत आपण पोहोचलो. आता आपल्याला एरिया आणि पेरिमीटर काढायला हवे. तुम्हाला पण माहितीये एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला आहे लेंथ इनटू ब्रेथ. लेंथ 40, ब्रेथ 16, आन्सर आलं 640 स्क्वेअर युनिट्स. सेंटीमीटर असतं तर स्क्वेअर सेंटीमीटर लिहिलं असतं. आता स्क्वेअर युनिट्स लिहूया. हा एरिया आला. आता पेरिमीटर काढायचंय म्हणून इथे लिहिलं पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल. पेरिमीटर म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज, किंवा त्याला असं पण लिहितात 2 into लेंथ प्लस ब्रेथ. तसंही चालतंय. म्हणजे बोला 2 into 40 प्लस ब्रेथ किती 60, 2 into 56, 112 युनिट्स. फक्त एरिया स्क्वेअर युनिट मध्ये मोजतात, पेरिमीटर युनिट्स मध्ये मोजतात. संपलं. हे तुमचं आलं पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल. अशा पद्धतीने हा 3 मार्क क्वेश्चन सहजपणे होऊ शकतो. परत एकदा बघा मी काय केलं. ही कंडिशन का वापरली मी सांगा, कारण इथं दोन्ही लेंथ सेम दाखवल्या. ही कंडिशन का वापरली सांगा, कारण इथं दोन्ही ब्रेथ सेम दाखवल्या. आणि नंतर ती इक्वेशन सॉल्व्ह करत गेल्यानंतर लेंथ आणि ब्रेथ काढली, नंतर त्याचा एरिया फाइंड आउट केला आणि एरिया झाल्यावर आपण पेरिमीटर फाइंड आउट केलं. लिहून टाका. क्वेश्चन नंबर 3 ला सुरुवात करूया. इथे 2 व्यक्ती तुम्हाला दिलेले, फादर आहे आणि सन आहे. ते काय म्हणतात बघा, फादरचं एज आणि सनच्या एजची ट्वाइस. ट्वाइस या शब्दाचा अर्थ काय असतो, दुप्पट. यांची एडिशन 70 इयर्स येते. ओके, मग आपण डायरेक्ट उत्तराला सुरुवात करूया. लेट age of father is equal to x years and age of his son, त्याच्या मुलाचं वय बोला काय मानू y years. फ्रॉम फर्स्ट कंडिशन बोला ते म्हणतात फादरचं एज द्या प्लस सनच्या एजची ट्वाइस त्याच्यामध्ये ऍड करा, तुमचं आन्सर 70 येतं. सुरू फादर एक्स कन्सिडर केले आपण, एज ऑफ फादर एक्स आहे, सनचं एज वाय कन्सिडर केले, सो इट्स 2y is equal to 70. इक्वेशन नंबर फर्स्ट. फ्रॉम सेकंड कंडिशन what's up, if we double the age of father and add it to the age of son, आपण फादरचं एज डबल करूया. ठीक आहे, डबल द एज ऑफ फादर. इथे बोल बघा डबल ला दोन शब्द आले, ट्वाइस पण म्हणलेले आणि डबल पण म्हणलेले, अर्थ एकच आहे याचा. ट्वाइस द एज ऑफ फादर and add it to the age of his son, then the sum is 95. Put the values. 2x plus y is equal to 95. This is your equation number second. First, second. आता ही दोन्ही इक्वेशन पलीकडे घेऊन फक्त सॉल्व करा, गणित संपलं. म्हणजे बोला पुढे काय होणार. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 सुरू, x plus 2y is equal to 70. आणि दुसऱ्या गणितामध्ये फादरचे एज आपण डबल केलं त्याच्यामुळे ते
2x plus y is equal to 95. तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत. मला असं वाटतंय 2 ने वर मल्टिप्लाय करावं, म्हणून 2 ने मी वर मल्टिप्लाय केलं. 2 ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करा. 2 into x 2x, 2 to the 4y, 70 to the 140 झालं. खालचं इक्वेशन ऍज इट इज लिहायचं, त्याच्यात काही चेंज नाही करायचं. आता साइन चेंज करा. मायनस 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 2x ला 2x काय झाला, कॅन्सल. शिल्लक बोला. 4y मधून y गेला 3y, 140 मधून 95 गेले 45, y is equal to 45 upon 3. तीनाच्या पाड्यामध्ये 45 कितव्या नंबरला असतात, 15. 15 आन्सर आलं. पुढे पुट y is equal to 15 in equation number first. इक्वेशन फर्स्ट आहे x plus 2y is equal to 70. x plus 2 into 15 is equal to 70. To be continue. X plus 30 is equal to 70. So x is equal to 70 minus 30. किती आन्सर आलं, 40. बोला आता पटकन. फादर किती एज, फादरचे एज काय कन्सिडर केलं होतं आपण, x आणि x चं आन्सर आलंय 40 म्हणून लिहायचं. एज ऑफ फादर is equal to x is equal to 40 years and age of his son is equal to y is equal to 15 years. That's all. म्हणजे वडील 40 वर्षाचे आहेत आणि मुलगा 15 वर्षाचा आहे. लिहून टाका. फोर्थ एक्झाम्पल आपण सुरुवात करूया. आता इथे फोर्थ एक्झाम्पल मध्ये बरेच नवीन शब्द आले जे तुमच्या ओळखीचे पण असतील. हे 3 शब्द महत्त्वाचे. ते 3 शब्द समजण्यासाठी अगोदर मी तुम्हाला सांगतो की कोणताही फ्रॅक्शन ज्याला आपण अपूर्णांक म्हणतो, फॉर एक्झाम्पल 3/4, 5/7 हे सगळे फ्रॅक्शन आहेत. कोणत्याही फ्रॅक्शनला वर असतो न्यूमरेटर आणि खाली असतो डिनॉमिनेटर, ज्याला मराठीमध्ये अंश आणि छेद असं म्हणतात. त्याला आपण शॉर्टकट आता गणितामध्ये nr आणि dr असं वापरूया. मग लेट अस कन्सिडर ॲज न्यूमरेटरची व्हॅल्यू x कन्सिडर करा आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू y कन्सिडर करा आणि इथे शब्द लिहा लेट. झालं. फ्रॉम फर्स्ट कंडिशन ही आयडिया समजली का मी काय केली ती, ठीक आहे. म्हणजे जसं आपण 3/5, 7/3 असे नंबर घेतो, तसं आता मी एक नंबर कन्सिडर केलाय. त्याला काय कन्सिडर केलंय मी, x/y. ठीक आहे. फ्रॉम फर्स्ट कंडिशन वाचा denominator 4 more than twice of numerator. Okay, denominator is 4 more than, more आलं की बघा प्लस साइन आलं, मगाशी लेस ला मायनस येत होतं, twice of its numerator. झालं. पुढे व्हॅल्यूज डिनॉमिनेटर ला y, न्यूमरेटर चा x plus 4, हा प्लस 2x अलीकडे आल्यावर -2x plus y is equal to 4. समोर मायनस साइन तुला आवडत नसेल तर चेंज कर, नाही चेंज करायचं तर ते तसंच राहू दे. याला नाव द्या इक्वेशन नंबर फर्स्ट. पुढे चला. फ्रॉम सेकंड कंडिशन ते म्हणतात denominator is 12 times the numerator. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 पट होईल, पण कधी, both are reduced by 6, जर दोघं 6 ने कमी केले. म्हणून इथे लिहायचं फ्रॉम सेकंड कंडिशन न्यूमरेटर आमचा होईल x - 6, कॉमा डिनॉमिनेटर होईल आमचा y - 6. आणि म्हणून दिलेली कंडिशन काय म्हणते की denominator becomes 12 times the numerator. रेड्यूस करणे म्हणजे काय करणे,
कमी करणे, म्हणून दोघं पण 6 ने कमी केले आणि म्हणून दिलेली कंडिशन लिहिली डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर. पुढे व्हॅल्यूज डिनॉमिनेटर बोला y - 6 12 as it is, न्यूमरेटर बोला x - 6 y - 6 तसंच 12 into x 12x -12 6 जा 72. इक्वेशन सेटिंग करूया. हा -12x पुढे आल्यावर सॉरी प्लस इकडे आल्यावर -12x प्लस y इज इक्वल टू -72 प्लस 6 -12x प्लस y इज इक्वल टू -66. बरोबर आहे. याला नाव देऊया इक्वेशन नंबर सेकंड. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 गणित कंप्लीट नाही झालं तर तुम्ही सॉल्व करा. पिरियड आता संपत आलेला आहे. -2x प्लस y इज इक्वल टू 4. दुसरं इक्वेशन काय सेटिंग केले बोला आपण -12x प्लस y इज इक्वल टू -66. मधला नंबर कॅन्सल होतोय, साइन चेंज करा. प्लस माइनस प्लस प्लस y ला -y कॅन्सल. जरा हे व्यवस्थित वाचा. -2 प्लस 12 10x सबट्रॅक्शन करायची होती. लार्जर नंबर 12 होता त्याचं साइन प्लस दिलं. पलीकडे 4 प्लस 66 70. सो x इज इक्वल टू 7. Put x is equal to 7 in equation number first. -2x plus y is equal to 4. -2 into 7 plus y is equal to 4. -14 plus y is equal to 4. So y is equal to 18. हा -14 पलीकडे गेल्यावर +14. आता आपण फ्रॅक्शन लिहूया. सांगा फ्रॅक्शन आपण काय मानला होता? वर न्यूमरेटर खाली डिनॉमिनेटर, म्हणजे वर x आणि खाली y. याचाच अर्थ वर आलं 7 खाली आलं 18. याचाच अर्थ तुम्हाला जो फ्रॅक्शन हवा होता तो आलेला आहे 7/18. गणित इथं संपलेलं आहे. लिहून टाका.